मिसाळ साहेब, भावनाताई पाटील, चित्रलेखाताई पाटील, थळेताई आणि मला बंधुतुल्य असे असलेले सीतारामजी वाघमोडे साहेब, सन्माननीय व्यासपीठ, ज्येष्ठ श्रेष्ठ उपस्थित पत्रकार मित्र आणि आपण सगळेजण खारेपाटच्या इतिहासाची आणि सौहार्दाची साक्ष असणारे आपण सगळे रसिकजन, आपल्याला मनापासून नमस्कार. कुठल्याही बोजड शब्दांची उसनवार भलावण करण्याचं हे मुळी व्यासपीठच नाही, हे इथे बसल्यापासून मला जाणवतंय. संस्कृतमध्ये एक चांगला श्लोक आहे, सर्व कर्माखिलम पार्थम ज्ञाने परिसमुच्यते. सगळ्यात चांगल्या कामांची परिणिती ही ज्ञानामध्ये होत असते. आणि हा खारेपाटचा इतिहास ऐकताना मला असं जाणवत होतं की एका दुसऱ्या श्लोकाची पुष्टी देते. अनेक जन्म संसिद्धी ताव तथैव परांगती. म्हणजे एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही. खारेपाटच्या या जनतेच्या, या पिढीच्या, या तरुणाईच्या यशाबद्दल किंवा यशोमार्गाबद्दल किंवा स्वप्नपूर्तींबद्दल असंच म्हणावंसं वाटतं की आता काळही आपल्याला अडवू शकणार नाही. या व्यासपीठावर केवळ उभी आहे म्हणून नाही, पण झेप संस्थेचे आणि अलिबाग पंचायत समितीच्या या उपक्रमाचे अत्यंत स्तुत्य अशा स्फुरणीय अशा उपक्रमाचे म्हणजे खारेपाट महोत्सव 2012चं प्रयोजन करून त्यांचं कौतुक करावंसं वाटतं की हा उपक्रम आपण नियोजिला. 5 दिवसांचा हा खारेपाट महोत्सव आहे असं मला समजलं आणि आज आपण इथल्या लोकल टॅलेंट्सना, पार्टिसिपंट्सना हे व्यासपीठ मोकळं करून देणार आहोत. खरंच सांगते मी की इतकी सुरेख हात मिळवणी निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या तुमची आणि अद्ययावत अशा तंत्रज्ञानाची इथे दिसलेली आहे, साक्ष पटलेली आहे की हे आमचे लोकल कलाकार आणि आम्ही बाहेरनं आलेले कलाकार यांच्यात मला नाही वाटत त्यांच्या कलागुणांमध्ये काही फरक उरला असेल. आता सगळ्या पार्टिसिपंट्सना मनापासून शुभेच्छा देते. एक छोटासा किस्सा सांगते. असं नुसतंच अलंकारित शब्दांची झालर मांडून इथनं जायचं नाही मला. मुखवट्यांच्या जगामध्ये वावरते. एक गमतीदार किस्सा मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपावा तसा तुम्ही जपा. ते केवळ एवढ्यासाठी की कुठेतरी पावसाचे थेंब सुद्धा पाण्यावरती पडले, शांत, स्थिर, स्तब्ध, समाधीलीन, की त्या पाण्याच्या गालावरती सुद्धा खळी उमटते. एक नटी इथे उभी राहिली आहे, ती केवळ नटी नाही तर ती आपल्यासारखी बोलूही शकते, ही आठवण म्हणून मनाच्या कुप्पीत साठवा. मुखवट्यांच्या जगात वावरणारी मी असा अनुभव खूप कमी वेळेला येतो की नवऱ्याच्या हातात हात धरून मंडईत भाजी घ्यायला गेली. बरं का, पुण्याला एकदा हा अनुभव आला, पण आमच्या समोर एक वडील कुटुंब होतं. बरं का ताई, आजोबा चांगले 75चे असतील आणि आजीनी सुद्धा 65 नक्कीच ओलांडली असेल, कारण आजीच्या मानेवरती चंदेरी केसांचा सुपारी एवढा आंबाडा होता आणि आजोबांच्या तर केसांचाच पत्ता नव्हता. पण तरीही मंडळी दोघांमधला संवाद ऐका. आजोबा आजीला म्हणत होते, सखे किती दिवसात आळूचं फतफद खाल्लं नाहीये ग मी. प्रिये आज रात्री रताळी खावी म्हणतो. मला उगीच वाटलं कोकणातलं कुटुंब आहे बहुधा. पण त्यांच्यातला संवाद ऐकून मी नवऱ्याला कचकचून चिमटा काढला आणि म्हटलं, बघ लग्नाला फक्त 12 वर्ष झाली आहेत, म्हणजे तेव्हा झाली होती. लग्नाला फक्त 12 वर्ष झाली आहेत, पण गेल्या 10 वर्षात तरी सखे प्रिय लाडके राणी ऐकल्याचं आठवत नाहीये. पण समोरचा संवाद तर सखे प्रिय लाडके राणीच्या पुढे जात नव्हता. आम्ही आजोबांना थोडं बाजूला घेतलं, कारण एकदा का हे रहस्य कळलं ना मंडळी की सुखी संसाराची फोटो फ्रेम एका हुकवरती घरोघरी का लटकवलेली असते ते प्रत्येकाला कळेल. 2 हुक नाही लागत त्याच्यासाठी, 2 खेळ नाही लागत, कारण ते एक सुखी संसाराचं ट्रेलर असतं ना. चित्रपटाचं आयुष्य काय रोजच जगत असतो आपण. त्यांना बाजूला घेतलं आणि हाताचा अर्धकमळ करून मी विचारलं की सखे प्रिय लाडके राणीचं रहस्य काय. आजोबांनी आम्हाला अजून थोडं बाजूला घेतलं. म्हटलं, अहो तुम्ही सखे प्रिय लाडके राणीला घाबरताय. हाताचा अर्धकमळ, चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. त्याच्यावर त्या म्हणजे पुरुष किती हुशार असतात ते बघा. आज पुरुषांचं आणि स्त्रियांचं इक्वल समसमान प्राधान्य आहे, हरकत नाही सांगायला हा किस्सा. पण पुरुष मुळात हुशार असतात.
आजोबांनी आम्हाला बाजूला घेतलं, कानोसा घेतला की आजी ऐकत नाहीयेत, आणि ते म्हणाले काय सांगता राव म्हणे. असा कपाळाला हात मारला आणि म्हणाले काय सांगता राव, गेले 7 दिवस हिचं नावच विसरलोय म्हणून सखे प्रिय लाडके राणीवरती वेळ मारून नेतोय म्हणे मी. म्हणजे नाव आठवलं की आहेच पुन्हा हरदासाची कथा मूळ पदावर. पण स्त्रियाही अजिबात कमी नसतात. अजिबात कमी नसतात. त्या गोड असतात, लाघवी असतात, पण तरी सुद्धा म्हणजे एका किस्स्यातनंच सांगते मी तुम्हाला. बैलगाडी आता खरंच जुनी झाली आहे, घरोघरी सायकल दिमाखात उभी राहिली आहे, पण त्यात सुद्धा सायकलची गंमत आपण जर आयुष्याला लावली तर बघा. पाणी हवं होतं. पुढचं चाक तो आणि मागचं चाक ती. का विचारा? कारण पुढच्या चाकाच्या डोक्यावरती हँडल असतं ना. सीट काय ती मागच्याच चाकाच्या डोक्यावर असते. ओझ्याची चेन काय ती मागच्याच चाकाला असते. कुलूप किल्ली काय ती मागच्याच चाकाला असते. अंडरस्टँडिंगचा स्टँड काय तो मागच्याच चाकाला असतो. पण गंमत म्हणून बघा की पुढच्या चाकाला स्टँड लावा, चेन लावा, कुलूप किल्ली लावा, काय वाटेल ते लावा. हो, सायकल तोल सावरत नाही ना. तोल सावरायला त्या अमोघ शक्ती असलेलं मागचं चाक लागतंच. त्यामुळे कित्येक वेळेला स्त्रिया जेव्हा पटकन स्वतःकडे न्यूनगंड घेतात आणि म्हणतात मी काही करत नाही, आय एम जस्ट अ हाऊसवाईफ, तेव्हा मला असं म्हणजे अनामिक कळ उठते आणि सांगावं असं वाटतं का ग बाई, तू 24 तास घरामध्ये राबतेस म्हणून तुझे हे बाहेर पडतात, त्यांच्या गळ्यात हार तुरे पडतात, तुझी मुलं बाहेर पडतात आणि चांगलं नाव मिळवतात, मार्क मिळवतात आणि वडिलांचंच नाव लावतात. जेहेत ते कालाचे ठाई एक छोटीशी कविता आहे. म्हणजे कितीही म्हटलं ना तरी आपली भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. आणि आज या व्यासपीठावरती पुन्हा एकदा त्या संस्कृतीला मानाचा मुजरा करावासा वाटतो. तो केवळ एवढ्यासाठी की या सगळ्या महोत्सवाचं आयोजन करणारी मीनाक्षीताईंची स्नुषा, सुनबाई, मीनाक्षीताईंचा आशीर्वाद आणि सगळं त्यांच्या सोबतीनं उभं असलेलं, त्यांच्या पाठीशी त्यांच्या आशीर्वादानं उभं असलेलं खारेपाट, ही सगळी आपली संस्कृती पाहिली की मन भरून येतं. जगभरात व्याख्यानं द्यायला फिरते तेव्हा पटकन एक स्त्री म्हणूनच नाही तर एक भारतीय स्त्री म्हणून आदराने पाहिलं जातं. ते एवढ्यासाठी कारण अजूनही आपल्या संस्कृतीमध्ये वाडवडिलांच्या, वृद्धांच्या, आजी आजोबांच्या हातात काठी नसते तर नातवाचा किंवा नातीचा खांदा आधाराला असतो. ही आपली संस्कृती आहे. आज मीनाक्षीताईंच्या सुद्धा मातोश्री समोर बसलेल्या आहेत. तुम्हाला वाकून नमस्कार करते. ताई म्हणाल्या की माझी आई आली आहे, माझं कौतुक बघायला. मला इतकं बरं वाटलं ना. ही छोटीशी कविता अशी आहे. मी भारतीय आहे, माझं सार्थ गर्व आहे, माझ्याच भारताचे मी एक शिल्प आहे, काळीच आई माझी मजला अतीव प्यारी, तिचं शान रक्षण्याला मम जीव हा करारी, हाती घेऊनी हात अवघे धरू सुपंथ, पाहुनी उज्ज्वल स्वप्न करूया तरुणाई श्रीमंत. जशी श्रीमंत तरुणाई आणि भविष्य मला इथे दिसतं आहे. कालाय तस्मै नमः. हरि ओम. धन्यवाद निशिकांताताई. अत्यंत अनमोल असे विचार या ठिकाणी आपण दिलेत. रसिक प्रेक्षको, आज योगायोगानं बाबूजींचा वाढदिवस आहे. पुराण काल के बलराम ने अपने हल से यमुना को खींचा. बलराम साहब जी आज आपने अपने कार्य से ये जनसागर खींचा. हम इतने तो बड़े नहीं जो आपको कुछ दे सके, पर इतना तो कह सकते हैं कि भगवान आपको सदैव खुशहाली दे. जन्मदिन की आपको बहुत बहुत शुभकामनाएं. या खारेपाट महोत्सवामध्ये उपस्थित असलेल्या सर्व खारेपाट मधील नागरिकांच्या वतीनं मी माननीय बलरामजी जाखड साहेब उर्फ बाबूजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बाबूजींसाठी. जोरदार टाळ्या.
यानंतर बाबूजी आपलं मनोगत व्यक्त करतील. मेरे पास यहाँ विराजमान मंच पे मेरी लाडली बेटी मीनाक्षी ताही, निशिगंधा जी, पंडित शेठ जी, कविता जी, नूपुर जी, पशुपेत जी, कलेक्टर ज्वाले जी, सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस शिंदे जी, सीईओ मिशल जी, भावना जी, चित्रलेखा जी, भारती जी, रिकिन जी, सीताराम बाबू और जितने भी मैं बैठे हुए हैं सामने, प्रेस रिपोर्टर्स वगैरह, सब साथियों, बंधुओं, बहनों और भाइयों, बच्चों, पहले तो मैं आप लोगों का धन्यवाद करूं. मैं मराठी बोल नहीं सकता, कभी समझ तो लेता हूं और बोलता हूं तो बोलता रहता हूं, कोई बंद नहीं होता. जितना लंबा नज़र आता हूं मैं इतनी लंबी भाषण करता हूं, लेकिन वो करूं क्या, बोल नहीं पाता हूं. मजबूरी है, आपको समझना पड़ेगा. मेरे दिल से, मेरा दिल आपके साथ है, मेरी भावना आपके साथ है, मैं आपके साथ हूं और मेरा दिल और दिमाग आपके साथ है. ये लाडली बेटी है मेरी, 2 बेटियां गांव में अपने अपने घर में, और ये तीसरी बेटी है मेरी, और परिवार है मेरा. ये इन्होंने मेरा दिल जीत लिया है. ये यही नहीं है, ये घर में भी चौधर करती है, वहाँ जा कर के भी मेरे घर में सब कुछ करती है. बहुओं पे डंडा चलाती है, प्यार भी करती है, सारा काम करती है. ऐसा है तो बहुत सुंदर काम है, बहुत अच्छा है. और चित्रा जो है वो तो पूछने की ज़रूरत नहीं, इतनी लाडली बहू है मेरी. मैं क्या बताऊं, कभी कभी जी आता है कि मैं क्यों रोड़ा कर रहा हूँ, ये अपने आप काम करते हैं तो करते रहें, मैं मस्त मस्त रहता हूँ, तो बहुत अच्छा लगता है. और पप्पू सेठ, अरे सेठ भाई, मेरे घर में तो एक ही सेठ है, कभी मांग लेंगे 2 पैसा दे देगा ना, बता कर. ऐसा है बंधुओं, मुझे बहुत प्रसन्नता है आप लोगों को देख करके. ये फिरते बच्चे, इनके बात करके, इनके चेहरे पे मुस्कुराहट देख के सबको बहुत आनंद आता है मुझे. और इतना अच्छा समागम. मैं तो खुद एक किसान हूँ भैया, गांव का रहने वाला हूँ. अब तो मैं दिल्ली में इन्होंने भेज दिया तो दूसरी बात है. जैसे ये मेरी लाडली जाके वहाँ पर असेंबली में दंगा फसाद करती है, वैसे मैं भी करता रहा हूँ, अपोजिशन का लीडर भी रहा हूँ. फिर आपकी दुआ से स्पीकर बन गए, मंत्री बन गए, गवर्नर बन गए, पता नहीं क्या क्या बन गए. लेकिन सीधी सी बात है कि गांव नहीं छूटा. आप गांव वाले हैं और मैं गांव वाला हूँ. मैं किसान हूँ, खेती की है, हाथ से की है. ये मेरे हाथ टेढ़े ऐसे नहीं हुए खेती करते हुए, क्योंकि खुरपा चलाता रहा. और मैं आपको बताना चाहता हूँ, आप समझ नहीं पाएंगे, लेकिन मैं क्या बताऊँ, जो खेती करके दिखाई है, जो किया है, वो नारायण राघव जी पाटिल की तरह से उनका चेला हूँ मैं. तो मैंने लड़ाई की है किसान के लिए. दूसरे लड़ाई करके करते होंगे, मैंने अपनी ज़मीन 1000 एकड़ का मालिक था मैं. मेरे बाप ने मुझे 1000 एकड़ ज़मीन अकेले को दी, और उसमें से 500 एकड़ मैंने मुफ्त में अपने किसान, अपने मज़ारे जो मेरे ट्रेन से उनको दे दिया. कानून भी पास कराया, लड़ाई भी करी, जैसे नारायण नागो जी पाटिल ने की. यहाँ के जो लड़ाई सारी फार्मर्स एजिटेशन की, अंग्रेज़ों की हुकूमत से लड़े, और मैं भी अंग्रेज़ों का हुकूमत से लड़ा हूँ. पंजाब के लाहौर में मैंने बड़ी लाठियाँ खाई हैं अपने पीठ पे. आज भी कभी कभी दर्द उठता है, जब सर्दी ज़्यादा होती है तो उन लाठियों की दर्द उठती है, मेरे दिल में उठता है. ऐसा नज़ारा आता है. मुझे पता है कि किसानी क्या होती है, उसका दर्द, दुख दर्द क्या होता है और किस तरीके से काम होता है, ये सारा मैंने देख रखा है. मैंने बाबा साहब अम्बेडकर का दोस्त हूँ, उनका पूछता हूँ, उनके श्रद्धा करता हूँ. उन्होंने जो कानून बनाया, जो विधान बनाया, वो उन्हीं की काबिलियत थी, तो वो भी यहाँ आके मदद करते रहे हैं. ये उनका बड़प्पन था. ये बड़प्पन इसलिए था कि यहाँ बुलाने वाले भी बड़े थे. उन्होंने जो काम किया
और जिस तरीके से किसानों की लड़ाई लड़ी वो किया, आज मेरी बेटी करती है, मेरे बच्चे करते हैं। ये चित्रा जो है ये भी देखो कितना अच्छा भाषण करती है, मुझे इतना बोलना ही नहीं आता, कमाल है। और ये आ गया मेरा प्रोफेसर साथ में, देखो कितना अच्छा भाषण, कितनी अच्छी कविताएं बोल के गई है। अब बोल तो मैं नहीं बोल सकता हूँ, लेकिन मैं करूँ क्या, आप समझ नहीं पाएंगे। मैं बोलता रहूँगा, आप बैठे रहेंगे, लेकिन मेरा दिल बोलता है। मैं आपके साथ हूँ। मुझे इतना अच्छा लगा, आज मेरा जन्मदिन मनाया बेटी ने। पता है कितना जन्मदिन है मेरा, बता दे। मैं बहुत छोटा सा बच्चा हूँ, हाँ 11 साल छोटा, 100 साल से। कितना हुआ? 90 है कुछ, लेकिन अब भी दमखम है, अब भी खेत करता हूँ। और सबसे अच्छा खेत यहाँ है, किसान हूँ मैं इस देश का। उद्यान पंडित की उपाधि से विभूषित हूँ। मैंने नाक किया है, मेरे यहाँ सब जंगल था, वीरान था, कोई बाग नहीं होता था। आज मेरे हल्के में सबसे पहले मैंने लगाया बाग, मैंने लगाया शुरू। आज वहाँ 80,000 एकड़ में सब बढ़िया बढ़िया कीनो होता है। मैं आपको भेजता हूँ, आप खाएंगे, यहाँ देखेंगे। तो हमने नक्शा बदला है देश का, हमने ज़माना बदला है। हमारे दिल में एक आग से काम करने की, और आज भी है। उम्र चाहे हो गई हो, लेकिन अब मैं क्या करूं, इसका तो मैं इलाज कर नहीं सकता, लेकिन दिल का तो अभी भी मास्टर हूं, और बात करने में कभी घबराता नहीं हूं। मैं देखने की बात करता हूं। आप खुश रहो, मैं बहुत ज़्यादा नहीं बोलूँगा, क्योंकि आपको बहुत देर हो गई यहाँ बैठे हुए, और मुझे भी वापस बम्बई जाना है। ये तो मेरी लाडली का ऑर्डर था, भाग आया मैं वहाँ से सर पाँव रख के। तो बहुत अच्छा लगता है। और अपन बच्चों से, आज मैं बहुत सारे बच्चों से मिला हूँ, सारे बच्चों से तो नहीं मिला, लेकिन बड़ी खड़ियाँ हैं सारी, है ना, दोस्ती है ना, पक्का देख लो। सारा बच्चे मेरे बहुत प्यार करते हैं, और मैं भी इनसे बहुत प्यार करता हूँ। आप लोगों से मैं बहुत आदर करता हूँ। आप लोगों का बहुत धन्यवाद है, और आप ऐसे चमकते दमकते रहो। ये इतना बढ़िया भव्य समागम बहुत कम देखने में आया है। चित्रा, मैं कितने नंबर दूँ तेरे? 10 में से 11 दे सकता हूँ कि 100 में से 111? जो कहो दे देता हूँ। बड़ा दरियादिल हूँ, चिंता नहीं करता। मैं देखता हूँ इंसानियत ऐसा है जो लोगों को काम करने में आता है। अपने लिए तो सभी जीते हैं, अपने लिए जिए तो क्या जिए? जीना तो वो है जो दूसरे के लिए जीता है, साथियों के लिए जीता है, परिवार के लिए, सारे परिवार के लिए, गांव के लिए जीता है। और वो मेरी ताई करती है, मेरी लाडली करती है। काम करते रहो, बांट के खाओ, सिर्फ अपना नहीं, लोगों का भविष्य भला करना है। और वो तो लड़ाकू है, करेगी। यहाँ बड़े बड़े चोर भी आके बैठते हैं, कलंतरी जैसे। सीधा कर दो उन बेईमानों को जो नहीं कर सकते काम। तो बड़ी सीधी सी बात है कि आप लोग जो हैं, कितना भव्य समागम किया है आपने। ऐसा तो हैरान हो गया मैं तो, ये तो कमाल है। अरे धोती फाड़ के रुमाल है ये तो। क्यों भाई कलेक्टर साहब, ठीक कह रहा हूँ ना? बढ़िया काम है। आप लोगों को बहुत धन्यवाद है, मुझे बहुत अच्छा लगता है। अच्छा तो ये लगता है कि मैं कहानियाँ सुनाता रहूँ आपको, गांव का कहानियाँ सुनाता रहूँ। हमारे यहाँ सड़क नहीं थी, हमारे यहाँ बिजली नहीं थी, हमारे यहाँ 5वीं क्लास से बड़ा स्कूल नहीं था, अस्पताल नहीं था, पीने का पानी नहीं था, कुछ भी तो नहीं था। इसलिए लड़ाई लड़ी, इसलिए मेंबर बने, और आज हर एक गांव में बिजली भी है, पानी भी है, वाटर वर्क्स भी है, सीवरेज भी है, क्या नहीं है, हाई स्कूल, मिडिल स्कूल, 3 किलोमीटर में हॉस्पिटल है। ऐसा काम मेरी ताई कर रही है यहाँ, आप बल के कर रहे हैं। कमिश्नर साहब पुलिस के बैठे हुए हैं, बहुत बढ़िया बढ़िया डंडा चलाओ बेईमानों को, सीधा सा है, बहुत अच्छा है। बहुत बहुत धन्यवाद। आपने मेरा जन्मदिन मनाया, मुझे भी आनंद आया। मुझे भी ऐसा लगता है कि जन्मदिन मनते रहें, और हम आगे आपके साथ हाथ मिला के चलते रहें, इन बच्चों के साथ नाचते रहें। क्यों भाई, ठीक है कि नहीं? ठीक है, क्यों? हाँ कर दी इन्होंने, धन्यवाद। Happy birthday to you. Happy birthday, Bapuji. Happy, 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 happy birthday to you. Happy, 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 happy birthday to you. May our God bless you. May our God bless you.
जिवेत श्रद्धास्तम. बाबूजींना आम्हा सर्व रायगडवासियांच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. झेपचं हे पहिलं वर्ष आहे. बाबूजी आज त्यांचा वाढदिवस इथे साजरा केलाय. मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो की बाबूजींचा 100वा वाढदिवस सुद्धा याच ठिकाणी झेपच्या अशाच महोत्सवामध्ये साजरा करण्यासाठी त्यांना चिरंतर आयुष्य देऊ दे.